धम्म सकाळ मंडळी, कसे आहात सगळे? मी भावना, महाराष्ट्राची लेक, स्वागत करते तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. मंडळी, आज वर्षवासाचा 27वा दिवस. आज तशी मुलीच्या शाळेला सुट्टी होती, त्यामुळे तिला सकाळी डबा वगैरे द्यायचं मला टेन्शन नव्हतं. पण साहेब मात्र गेले. त्यांचा डबा वगैरे बनवून दिला मी. नंतर लड्डूला छानसं आंघोळ घालून तयार केलं. आणि आज दीदी घरी होती म्हणून दीदीसोबत मस्ती करत करतच तिने सकाळचं सेरेलॅक्स संपवलं. लड्डूला सांभाळायला आज तिची मोठी दीदी घरी होती म्हणून मी सगळं कपाट आज आवरायला घेतलं. बरेच दिवसापासून अस्ताव्यस्त पडलेलं होतं म्हणून म्हटलं आज जरा सावरून घ्या. आणि हे बघा, कपाटातले चांगले चांगले फ्रॉक लड्डूच्या मागे घेऊन फिरत आहे. पण ही मुलगी फ्रॉक घालायलाच बघत नाही. फ्रॉक घालायला हाती घेतला की रडायला सुरुवात करते. असो, नंतर मी आंघोळ वगैरे केली, तयार झाली आणि सकाळची पूजा आणि वंदना करून घेतली. त्याच्यानंतर तिघी मायलेकींनी छानशा भोजनाचा आस्वाद घेतला. भोजनाचा आस्वाद तरी काय, आज मुलीच्या आवडीची आणि माझ्या आवडीची मुगाच्या डाळीची खिचडी आम्ही बनवली आणि तिघी मायलेकींनी छान गमती जमती करत खायला घेतली. त्यानंतर थोडासा दुपारचा माझ्या कामाचा राडा पडला होता, तो पण मी आटपून घेतला. त्यानंतर माझं लहान वादळ झोपी गेलं. बघता बघता 2-2.5 तासात मी माझं काम संपवलं. थोडं टॉय पॅकिंगचं काम आणि अधूनमधून घरातलं काम, असा माझा दिवस निघून गेला. बघता बघता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी सगळी झाडलोट वगैरे करून सगळं संध्याकाळची कामं आटपून मी बाजारात गेली. कारण घरचा भाजीपाला वगैरे सगळं संपला होता म्हणून मला तो आणायचा होता. भाजीपाला वगैरे आणला आणि त्याच्यानंतर पुन्हा मी गेली संध्याकाळची दिवाबत्ती आणि ग्रंथाचं पठण. मंडळी, आज ग्रंथामध्ये मी काय वाचलं तुम्हाला माहीत आहे? जे 5 लोक तथागताच्या सोबत सुरुवातीला 6 वर्षाचं कठीण तप करत होते, पण तथागत त्यांना मध्येच सोडून गेले होते. त्यामुळे त्यांच्या मनात तथागताविषयी भरपूर राग होता. आणि जेव्हा भगवान बुद्ध आपली ज्ञानप्राप्ती करून पहिला उपदेश त्याच 5 लोकांना द्यायला गेले आणि त्यांच्या उपदेशामध्ये त्यांनी त्रिसरण काय, पंचशील काय, आर्य अष्टांगिक मार्ग काय, प्रज्ञा काय, शील काय, करुणा काय, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा ज्यांना समजावून सांगितल्या, म्हणजे एकूणच धम्म काय आहे ते त्यांना समजावून सांगितलं, तेव्हा कुठं ते लोकच शेवटी तथागताला विचारू लागले की हे तथागता, आम्ही 5ही लोक तुला शरण आलो आहोत, तू आम्हाला शरणागती दे आणि आपल्या संघामध्ये सामील करून घे. हेच 5 लोक पुढे चलून तथागताचे कट्टर अनुयायी बनले. चला असो, बघता बघता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे केला, साहेबांना जेवायला दिलं आणि असा संपला आमचा दिवस. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. गुड नाईट, बाय, शुभरात्री.